नमस्कार विद्यार्थी मित्रो. आज आपण या लेक्चरमध्ये भारतीय समाजशास्त्रीय विचारवंत डॉक्टर इरावती कर्वे यांच्या आप्तसंबंधविषयीचा जो दृष्टिकोन आहे त्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत. डॉक्टर इरावती कर्वे यांचा आप्तसंबंधविषयीचा दृष्टिकोन, पेपर नंबर 12, सेमिस्टर 6. समाजशास्त्र आणि मानवशास्त्र या दोन्ही विद्या शाखा संदर्भातील डॉक्टर इरावती कर्वे यांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. डॉक्टर इरावती कर्वे यांनी भारतीय समाजव्यवस्थेतील अनेक महत्त्वपूर्ण घटकांवर लेखन केलेले आहे. भारतात समाजव्यवस्थेमध्ये आढळून येणाऱ्या आप्तसंबंध या घटकाबाबत त्यांनी मांडलेले विचार महत्त्वाचे मानले जातात. त्यांनी आपल्या विचारांद्वारे आप्तसंबंधविषयक चर्चेस अधिक सैद्धांतिक स्वरूप प्राप्त करून दिले आहे. त्यामुळे त्यांचे या संबंधीचे विचार जाणून घेणे योग्य ठरेल. डॉक्टर इरावती कर्वे यांचा आप्तसंबंधविषयक दृष्टिकोन कशा पद्धतीचा होता? डॉक्टर इरावती कर्वे यांनी किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया या ग्रंथामध्ये आप्तसंबंधविषयक विचारांची सखोलपणे मांडणी केलेली. इरावती कर्वे यांनी भारतातील नातेविषयक संबंधाचे अध्ययन करतेवेळी प्राच्य विद्येबरोबरच संस्कृतीशास्त्राचा आधार घेतलेला आहे. त्यांचे विचार सारांश रूपाने पुढील मुद्द्यांच्या आधारे आपल्याला अधिक स्पष्ट करता येतील. पण त्या अगोदर आप्तसंबंध या संज्ञेचा अर्थ आपण बघूया. आप्तसंबंध म्हणजे नातेविषयक संबंध किंवा नातेवाईक होय. आप्तसंबंध हे रक्तसंबंध आणि विवाह बंधनामुळे प्रस्थापित होत असतात. हे संबंध इतर संबंधापेक्षा अधिक महत्त्वाचे मानले जातात, कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या आप्तांशी जशी वागते तशी इतरांशी वागतेच असे नाही. त्यामुळे प्रत्येक समाजात आप्तसंबंधावर आधारित व्यवस्था अस्तित्वात येत असते. काही आप्तसंबंधे अत्यंत निकटचे असतात, तर काही आप्तसंबंध हे दूरचे असतात. मात्र काही समान नातेसंबंध हे आकारास येत असतात. यावरून आप्तसंबंधाचे प्रकार त्यांनी कशा पद्धतीने केलेले आहेत? डॉक्टर इरावती कर्वे यांनी आप्तसंबंधाच्या 2 प्रकारांची चर्चा केलेली आहे आणि ती पुढील प्रमाणे. एकपक्षीय आप्तसंबंध आणि 2 द्विपक्षीय आप्तसंबंध. एकपक्षीय आप्तसंबंध म्हणजे काय? की ज्या समूहातील आप्त म्हणजे नातेवाईक, माता किंवा पिता यापैकी केवळ एकाच बाजूने ओळखले जातात, अशा समूहातील नातेविषयक संबंधांना एकपक्षीय आप्तसंबंध असे म्हणतात. तसेच स्त्री किंवा पुरुष यापैकी केवळ एका बाजूने ओळखला जाणारा नातेवाईकांचा सुसंघटित समूह एकपक्षीय आप्तसंबंध म्हणून ओळखला जातो. आता द्विपक्षीय आप्तसंबंध काय? द्विपक्षीय आप्तसंबंध म्हणजे माता आणि पिता अशा दोन्ही बाजूकडील आप्तसंबंधींचा समूह आहे. यात माता किंवा पिता यापैकी एकाच बाजूकडील नातेवाईकांचा विचार केला जात नाही, तर दोन्ही बाजूकडील नातेसंबंधात
साखळी निर्माण झालेली असते, त्यामुळे त्यांचे स्वरूप व्यापक असते. आप्तसंबंधाची आता वैशिष्ट्य महत्त्वाची आहेत. तर ही वैशिष्ट्य कुठल्या कुठल्या प्रकारची आहेत? डॉक्टर इरावती कर्वे यांच्या मतानुसार आप्तसंबंध आणि समूहाची काही वैशिष्ट्ये आढळून येतात. ती पुढील प्रमाणे नोंद करा. 1. आप्तसमूहात आप्तांचा एकपक्षीय समूह असतो. म्हणजे कुटुंबात माता किंवा पित्याकडून संबंधित असलेला आप्तांचा समूह असतो. 2. आप्तसंबंधामुळे कुटुंब, कुल यासारख्या सामाजिक समूहातील कर्ते एकत्र राहतात. 3. आप्तसंबंध व्यवस्थेमुळे विविध व्यक्ती परस्परांशी दुव्याने जोडल्या जातात. 4. आप्तसंबंधात समानता असतेच असे नाही. 5. काही आप्तसंबंध हे अत्यंत निकटचे असतात, तर काही दूरचे आणि काही निमित्त मात्र असतात. 6. आप्तसंबंधाचे वैशिष्ट्य म्हणजे ते रक्तसंबंध आणि विवाहबंधन या दोन्हीतून प्रस्थापित होतात. 7. समाजात आप्तसंबंधांमध्ये कोणते नाते, कसे, कुणाशी ठेवायचे यासाठी नीतिनियम असतात. आप्तसंबंध व्यवस्थेमुळे विविध आप्तांमधील संबंधांना सुनियोजित स्वरूप प्राप्त होत असते. ही सगळी वरील आप्तसंबंधांची वैशिष्ट्ये झाली. आता आप्तसंबंधांचे बदलते स्वरूप डॉक्टर इरावती कर्वे यांच्या मतानुसार आधुनिक काळात आप्तसंबंध व्यवस्थेत बदल घडून येत आहेत. ते कशा प्रकारचे? तर याप्रमाणे. 1. आप्तसंबंधामधील प्रेमभाव कमी होऊन आप्तसंबंधांना व्यवहारवादी स्वरूप प्राप्त होत आहे. 2. आधुनिकीकरण, नागरिकीकरण या प्रक्रियेमुळे नातेसंबंधात आर्थिकता हा घटक महत्त्वाचा ठरू लागलेला आहे. 3. शहरीकरणामुळे संयुक्त कुटुंब पद्धतीचे विघटन होऊन आप्तसंबंध व्यवस्थेत दुरावा निर्माण होत आहे. 4. आधुनिक काळात आप्तसंबंधांना मोठ्या प्रमाणावर औपचारिक स्वरूप प्राप्त झालेले आहे. आणि 5. पूर्वी आप्तसंबंधामध्ये परस्पर सहकार्य, कर्तव्यपरायणाची भावना ही होती, पण आजच्या काळात त्याचा ऱ्हास झालेला आहे. एकंदरीत संबंधीचा या विचारावर समारोप करताना आपल्याला असे म्हणावे लागेल की डॉक्टर इरावती कर्वे यांनी भारतीय समाज व्यवस्थेतील आप्तसंबंध या घटकाचा सखोल आणि शास्त्रशुद्ध अभ्यास केलेला आहे. आप्तसंबंधाचे स्पष्टीकरण देताना त्यांनी विवाह संस्था आणि कुटुंब व्यवस्था या घटकावर देखील प्रकाश टाकलेला आहे. भारतातील पुरुषसत्ताक कुटुंब व्यवस्थेचा आप्तसंबंध व्यवस्थेशी असणारा संबंध त्यांनी अधोरेखित केलेला आहे.
त्यामुळे त्यांची मांडणी महत्त्वाची मानली जाते. धन्यवाद.